आमचे नातेवाईक आहेत. हैदराबादचे नालागोडा आणि कुठल्या एरियात? बोलाराम लालागुडा. इथं आपले जे विहार आहे त्याला. अच्छा, कुठल्या आडनावाची लोक समजा तिथे आहेत? तिथं बघा गायकवाड, त्याच्यानंतर गायकवाड, कांबळे असे आडनाव तिथे. म्हणजे औरंगाबादला गेले असते ना ते कधीतरी पूर्वीच्या तुमच्या वडिलाच्या काळात किंवा त्याच्या आधीच्या काळात? आम्हाला ते माहिती नाही, पण ते गेले असतील शिक्षणासाठी म्हणा, कशासाठी म्हणा, किंवा कामधंद्यासाठी म्हणा. आमचे नातेवाईक आहेत ते सगळे हैदराबादचे. आणि ते आज रेल्वेमध्ये होते, ते रेल्वेच्या ह्याच्यामध्ये गेलेले. विहार आहेत बरोबर, बोलारामला विहार आहे, त्याच्यानंतर याला लालागोड्याला बोलाराम हे विहार आहे. विहार चांगलं झालं. वडिलांचा व्यवसाय तुमचा काय होता शेवट? त्यांचं फक्त ते स्वयंपाक करण्याचाच का? आमचे आजोबा. आजोबाचा? आमचे आजोबा होते, त्यांचा तो फोटो आहे बघा. हा, घेतला मी फोटो. ही आजी आहे तुमच्या? हे आमची मोठी आई, म्हणजे ते आमच्या आजोबाची मोठी सून आहे. अच्छा अच्छा अच्छा. त्याकाळी ते भाऊसाहेब जेव्हा इथं येत होते तर ते तिथं आता त्यांच्या सांगण्याहून आमचे वडील ते आम्हाला सांगत होते, दादा आम्हाला सांगत आहे की बाई बाबासाहेब जेव्हा इथं येत होते तेव्हा त्यांना स्वयंपाक करायचं त्यावेळेस संधी मिळाली. जेव्हा औरंगाबादला येत होते, औरंगाबाद हिला मिलिंद कॉलेजच्या बांधकामासाठी. त्या संबंधी आणि तर बरेच काम आहे त्यांचं. इथं हॉटेलला थांबत होते, औरंगाबाद हॉटेलला. तर त्यावेळेस ते येत होते तर त्यांना संधी मिळायची, तर त्यावेळेस त्यांनी. आता तुम्ही काय व्यवसाय करता? माझा केबलचा व्यवसाय आहे. अच्छा, केबल. माझे वडील पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीला होते. ते वारले, ते आमची आई होती.